आळूचे पानं आहेत ना, मग आज त्यापासून अशी भन्नाट आळूच्या पानाची फतफतं बनवणार आहोत की एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा बनवाल असं घरगुत्या पद्धतीने अगदी सोप्या साहित्यामध्ये बनवूयात. चला तर मग त्यासाठी आळूचे पानं घ्यायचे आहेत आपल्याला. एक जुडी मी इथं आळूचे पानं घेतले आहेत. ह्याचे धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ त्याला आणि त्याचे डंडल काढून घ्यायचे आहेत. ते आपल्याला नंतर वापरायला घ्यायचे आहेत. नंतर हे अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत. व्यवस्थित लावल्यानंतर ना जेणेकरून आपल्याला कट करायला सोपं जाईल असं रोल करून घ्यायचं आहे. मधून याला कापायचं आहे. नंतर असे बारीक बारीक ह्याला चिरून घ्यायचं आहे आपण सगळं. आता त्याचे डंटल पण आपल्याला बारीक असं धुवून घेतल्यानंतर चिरून घ्यायचे आहे याला पण बारीक. मग एका कुकरमध्ये हे दोन्ही मिक्स करायचं आहे. त्यात थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहे, थोडंसं पाणी टाकायचं 1 ग्लास आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. 2-3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. इकडं आपण वाटणाची तयार घ्यायची. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण, भरपूर असं कोथिंबीर, मिरची टाकून घ्यायची आहे. थोडंसं खोबरं पण टाकून घ्यायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे पहिलं सुरू. आणि नंतर ना याच्यामध्ये ना अजून थोडं पाणी टाकून याचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे. आपलं तोपर्यंत हे पानं पण शिजून झाले आहे. थोडंसं ह्याला गरगटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ना 2-3 चमचे ना बेसन टाकून घ्यायचं आहे. बेसन टाकल्यानंतर याला पण मिक्स करायचं. ते पण अशा प्रकारे सगळं विरघळलं पाहिजे याच्यामध्ये बेसन. नंतर एक कढई घ्यायचं, भरपूर असं तेल टाकायचं, जिरी टाकायची पण थोडीशी हिंग टाकून घ्यायची आणि 1 चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची. ते पण मस्त तेलात फ्राय करायचं. नंतर ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे. त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर आपण वाटण तयार करून घेतलेलं ते टाकून त्याला पण तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. ते अशा प्रकारे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्या आळूच्या पानाचं पाणी ओतून घ्यायचं आहे. याला मस्त व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपल्या चवीनुसार. बघा हे अशा प्रकारे शिजून तयार झाला आहे. घट्टसर होते. तुम्हाला जशा प्रकारचं खावं वाटतंय तसं ना तुम्ही अजून थोडं वेळ घट्ट शिजून घेतलं तयार आहे आपल्या आळूच्या पानाचं फतफतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असेच नवीन व्हिडिओ पाहण्याची पुढची रेसिपी काय बनवू नक्की एकदा कमेंट करून सांगा. ओके बाय.